विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. त्यामुळे सध्या माजी नगरसेवक तसेच इच्छुक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात कामकाजाचा सपाटा लावलेला सध्या पाहायला मिळतोय. कोणी परिसरात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तर कोणी परिसरातील आपण केलेल्या कामकाजाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तसेच आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोसरी विधानसभेचे संघटक दादासाहेब सुखदेव नरळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक वर्षी रुपीनगर तळवडे या भागातील नागरिकांसाठी आरोग्याच्या निगडीत असलेल्या शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील रुपीनगर तळवडे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते. तसेच या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नेते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भोसरी विधानसभेचे संघटक दादासाहेब सुखदेव नरळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. या शिबिरात नागरिकांच्या विविध आजारांवरती उपचार करण्यात आले. तसेच नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. रुपीनगर तळवडे या परिसरात महाआरोग्य शिबिर आयोजित केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालंय. या शिबिराला तळवडे रुपीनगर परिसरातील जवळपास 4 ते 5 हजार नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला. वंदनीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन 80% समाजसेवा 20% राजकारण या विचारांवर आम्ही दरवर्षी आमच्या प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेत असतो. तसेच या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना मोफत नेत्रचिकित्सा व डोळ्यावरील जे काही विकार असतील किंवा मोतीबिंदू यावरील ऑपरेशन फ्रीमध्ये करून देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचं पूर्ण बॉडी चेकअप, त्यांना कुठलं हृदय विकाराचे प्रॉब्लेम असतील, शुगर असेल, BP असेल, या प्रकारच्या सर्व आजारांवरती मोफत असे उपचार करून देण्यात येत आहेत. तसेच आमची लक्ष्मी आयुर्वेदिक संशोधन संस्था यामार्फत आम्ही दरवर्षी सर्व नागरिकांना मोफत उपचार देण्याचे प्रयत्न करत असतो आणि यापुढे देखील आमची संकल्पना आहे की या प्रभागामध्ये नागरिकांना मोफत रुग्णालय 365 दिवस चालू करून देण्याचा आमचा मानस आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेले अनेक वर्षे आमचे सर्वांचे सहकारी सुखदेव आप्पा नरळे यांचे चिरंजीव भोसरी विधानसभेचे संघटक दादासाहेब नरळे यांच्या प्रयत्नातून रुपीनगर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर असन, महिलांचं हिमोग्लोबिन असन, आत्ताच मागं लक्ष्मी आयुर्वेदिक संस्था आहे की संस्थेच्या माध्यमातून जर्मन टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं शरीरातील 38 आजारांवर निदान होणारं एका 5 ते 7 सेकंदामध्ये 38 आजारांचं निदान त्या ठिकाणी होतं. असे अनेक उपचार दादासाहेब नरळेंच्या माध्यमातून या रुपीनगर भागामध्ये शिबिराच्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा होणार आहे. गेले अनेक वर्ष दादासाहेब असन, आप्पा असेल, रुपीनगर तळवडीतील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हिराऱ्याने सहभाग असतो. अतिशय कष्टमय जीवन जगून हे नरळे कुटुंब सोलापूर तालुक्यातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलं. फक्त व्यवसाय धंदा न करता या भागातील सर्वसामान्य कुटुंबांना काम देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक इंडस्ट्री त्यांनी या ठिकाणी दादासाहेबांनी, सुखदेव आप्पांनी, नामदेव आसन, नवनाथ आसन यांनी या ठिकाणी इंडस्ट्री उभं केली आणि अनेक रोजगार उपलब्ध या ठिकाणी करून दिले. असे नरळे कुटुंब शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक नावाजलेलं कुटुंब आहे आणि त्यांच्या माध्यमातून रुपीनगर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील आरोग्य सेवा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. मी आमच्या भालेकर कुटुंबियांच्या ते रुपीनगर तळवडे ग्रामस्थांच्या वतीने या आरोग्य शिबिरास शुभेच्छा देतो आणि रुपीनगरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी आपण या शिबिराचा अवश्यपणे लाभ घ्यावा. आज आपण आपल्या या तळवडे रुपीनगर प्रभागामध्ये या बल्लाळेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या सर्वांचे एक आदरणीय वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भोसरी विधानसभा शिवसेनेचे संघटक आमचे मित्र सन्माननीय दादासाहेबजी नरळे यांच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. गेले बऱ्याच वर्षापासून आम्ही पाहतो की या
आपल्या तळवडे रुपीनगर परिसरामध्ये एक चांगलं महाआरोग्य शिबिर आज दादासाहेब नरळे असतील, त्यांचे पिताश्री सुखदेवप्पा नरळे असतील, संपूर्ण नरळे फॅमिलीचे वतीने मोठं एक महाआरोग्य शिबिर राबवलं जातं. आपण पाहतो की आपल्या परिसरामध्ये एक चांगला मोठा कामगार वर्ग आहे आणि सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहते. त्या सर्वसामान्य जनतेला चांगला या आरोग्य शिबिराचा लाभ व्हावा म्हणून मला वाटतं या ठिकाणी 10 ते 15 प्रकारच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पूर्ण मोफत दादासाहेब नरळे यांच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना देण्यात आलेला आहे. निश्चितच या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ व्हावा हा उद्देश याच्या पाठीमागं दादासाहेब नरळे यांचा आहे. या उपक्रमाला मी निश्चितच त्यांना या ठिकाणी मी माझ्या भालेकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशीच त्यांच्याकडनं त्यांच्या परिवाराकडनं समाजाची सेवा घडो अशा मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही जयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि उत्साहाने साजरी होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे मार्गदर्शक सुखदेवप्पा नरळे यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव भोसरी विधानसभेचे शहर संघटक दादासाहेब नरळे हा दरवर्षी या ठिकाणी हा उपक्रम राबवतात. मोफत आरोग्य शिबिर आज आपण जर पाहिले तर हॉस्पिटल असतील, दवाखाना असेल तर प्रत्येक नागरिकाचं या गोष्टीमुळे कंबर डमोडलं आहे. त्याचं जे फी आहे, पैसे आहे, इतके महागडे वस्तू झाले आहेत. दवाखान्याचं म्हणलं का कर्ज काहींना काढू लागणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि हा आपला रुपीनगर, सहयोगनगर जो तवडे भाग आहे, त्रिवेणनगर असेल, हा जो आपला भाग आहे हा सर्वसामान्य नागरिकांचा आणि कामगार वर्गाचा हा भाग आहे. मग या ठिकाणी वर्षातून एकदा त्यांना मोफत आपल्या खिशाला कुठली कात्री न लागता मोफत सर्वांना आपल्या आरोग्याची तपासणी करून आणि काही उपचार पण या ठिकाणी केले जातात. त्यासाठी आमचे दादासाहेब नरळे यांनी हा उपक्रम ठेवला आहे. मी खरोखर त्यांच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो आणि विशेष म्हणजे दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. 100% पाटील राहतील. आत्तापर्यंत 40 ते 45 वर्षापासून या ठिकाणी सुखदेवप्पा नरळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक कार्य केलं जातं. असं नाही आहे की स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या निवडणुका आल्यात, फक्त कोरोनाचा जर काळ उघडला तर तेवढाच फक्त, नाही तर प्रत्येक वर्षी हा उपक्रम त्यांचं त्या ठिकाणी राबवत असतात. आणि वेगवेगळे रक्तदान शिबिर असेल, नेत्रचिकित्सा असेल, हे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी त्यांच्या माध्यमातून राबवले जातात.